काँग्रेसच्या विश्वजित कदमांनी काल रात्री दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतलेली आहे। विश्वजित कदमांनी मल्लिकार्जुन खरगे आणि वेणुगोपाल यांच्यासोबत चर्चा केली। सांगलीमध्ये अनेक वर्षांपासून काँग्रेसचं अस्तित्व आहे आणि ही जागा सोडायला नको अशी मागणी विश्वजित कदमांनी वरिष्ठ नेत्यांकडे केलेली आहे। संदीप राजवळकर माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत। संदीप, सुमित, खरं तर शिवसेना युबीटी पक्षाचे राज्यसभेचे खासदार नेते संजय राऊत हे ज्या वेळा दिल्लीत दाखल झाले होते आणि काल चंद्रहार पाटील यांच्यासोबत त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्याच वेळेला दिल्लीच्या दौऱ्यावर विश्वजित कदम, विशाल पाटील आणि इतर जे काँग्रेसचे नेते होते ते रवाना झालेले होते। खरं तर आज ही सकाळी भेट ठरलेली होती, मात्र काल रात्री उशिरा अचानकपणे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी विशाल पाटील आणि विश्वजित कदम या दोन्ही नेत्यांनी भेट घेतलेली आहे। आणि सांगलीचा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो इतक्या वर्षांपासून काँग्रेसकडेच आहे आणि तो दुसऱ्या पक्षाला सोडायला नको, त्याबाबत महाविकास आघाडीमधले जे इतर मित्र पक्ष आहेत, म्हणजे शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल शरद पवारांची, त्यांच्यासोबत चर्चा करावी। त्याचबरोबर इतर ज्या जागा आहेत मैत्रीपूर्ण लढती जिथं होणार असल्याचं सांगितलं जात आहे राज्यामध्ये संपूर्ण, त्याबाबत देखील चर्चा जी आहे ती मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत झाल्याचा जो दावा आहे तो विश्वजित कदम यांनी केला आहे। आणि ही भेट झाल्यानंतर आज पहाटे विश्वजित कदम, विशाल पाटील आणि इतर नेते हे नागपूरला रवाना झाले आहेत। कारण नागपूरमध्ये सध्या काँग्रेसचे जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत रमेश चेन्नीथला, त्याचबरोबर खासदार मुकुल वासनिक हे नेते देखील आहेत, त्यांची देखील आज ते नागपूरमध्ये भेट घेणार आहेत। येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये याबाबतचा निर्णय घेऊ असं देखील खरगेंनी सांगितल्याचा दावा जो आहे तो विश्वजित कदम यांनी केलेला आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।